आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंडचं नाव संदीप उर्फ सनी धुनिया असल्याचं समोर येते। धुनिया हा मूळचा पाटणाचा असून त्याचं जे कुटुंब आहे ते लंडन मध्ये वास्तव्यास आहे। 2016 मध्ये कुरकुम मध्ये मारलेल्या छाप्यात सनी याला पकडण्यात आलं होतं। यावेळेला 350 किलोचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणात तो कारागृहात शिक्षाही भोगत होता। आणि याच ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाली। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय नेमकी पार्श्वभूमी राहिलेली हा जो मास्टरमाइंड आहे सनी धुनिया याची? दीपक, जर आपण बघितलं तर पुणे क्राईम ब्रांचची ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल। ड्रग्जचे रॅकेट बस्ट झाल्यानंतर सगळ्यात मेन जो हा मोरक्या होता किंबहुना हा जो मास्टर माइंड आहे तो आता पुणे पोलिसांना स्पष्ट झालेला आहे। त्याचा फोटो देखील एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। जर आपण बघितलं तर संदीप उर्फ सनी दुनिया असं या मेन जो मास्टर माइंड आहे त्याचं नाव आहे। तो मूळचा पटनाचा आहे। 2016 मध्ये या अगोदर त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती। तो म्हणजे कुरकुम याच ठिकाणी एक कारखाना एमडी कारखाना त्यांनी तयार केलेला होता आणि तिथं जवळपास 350 किलो एमडी तेव्हा पोलिसांना सापडली। त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा तो ऍक्टिव्ह आहे। एवढंच काय तर जेलमध्ये जेव्हा येरवडा जेलमध्ये तो होता तेव्हा हैदर शेख आता जो मुख्य आरोपी आहे त्याचबरोबर जो माने आहे वैभव माने ते त्यांच्या संपर्कात आणि त्यानंतर बाहेर येऊन हा संपूर्ण रॅकेट एमडीचा त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलं। आणि आता जर आपण बघितलं तर तो लंडनला आहे, त्याच्या फॅमिली बरोबर तो आता वास्तव्यास आहे। त्याचबरोबर आता तो पुन्हा एकदा पळून गेलेला आहे। त्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी टीम्स ऍक्टिव्ह केलेली आहे आणि त्याचा सर्च या ठिकाणी घेतला जातोय। परंतु आता जर बघितलं तर सर्वात मोठी बातमी हीच आहे की मास्टर माइंड या सर्व प्रकरणाचा आतापर्यंत जो एमडी जप्त करण्यात आलेला आहे तो म्हणजे जवळपास 4000 कोटी रुपयाचं हे एमडी पुणे पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। त्यातला जो मास्टर माइंड आहे त्याचं फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि त्या दृष्टीने आता पुणे पोलीस देखील काम करते। मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।